वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातील व्यवहार ठप्प। जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड व शहराध्यक्ष सुमेध जाधव यांनी मानले नागरिकांचे आभार। खोपोली, सूरज सुरवसे, दिल्ली सरकारकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला खोपोली शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील बहुतांश दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने दिवसभर शहरातील जनजीवनावर बंदचा स्पष्ट परिणाम जाणवला। लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा बंद पुकारण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुकारण्यात आलेल्या या बंदला रायगड जिल्ह्यात प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्यानुसार रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व खोपोली शहराध्यक्ष सुमेध जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदमध्ये व्यापारी, दुकानदार तसेच विविध सामाजिक घटकांनी सहभाग घेत आपला व्यवसाय बंद ठेवून विद्यार्थ्यांवरील झालेल्या अन्यायाविरोधात निषेध नोंदविला। आंदोलनादरम्यान रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड, खोपोली शहराध्यक्ष सुमेध जाधव, महासचिव आशिष मणेर, कोषाध्यक्ष कुणाल पवार, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष रोहित वाघमारे, उपाध्यक्ष अखिल शेख, उपाध्यक्ष ज्योती खाडे, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल कदम, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिवसेना नेते एकनाथ पिंगळे, रुपेश रुपवते, संजय रुपवते, निखिल पोळ, सदस्य सिकंदर शेख, सदस्य सुनीता घोडके, सदस्य प्रशाली मोरे, सदस्य मिताली वाघमारे, सदस्य प्रवीण जाधव, शाखा अध्यक्ष अनुज राजगुरू यांच्यासह खोपोली शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला खोपोलीकरांनी दिलेल्या प्रतिसाद दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड व खोपोली शहराध्यक्ष सुमेध जाधव यांनी सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राला बंदची पुकार दिली आणि त्या विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीमार, जो अमानुष लाठीमार आहे, आपण बघितलं। त्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली गेली। 10-12 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा बघितले नाही। आज त्यातील एक महिला आपली विद्यार्थिनी, ती देखील आज गमावली आहे आपण। म्हणजे साधारण 21 विद्यार्थ्यांना आपण इथं गमावून बसलोय। आणि या शालेय शिक्षण किंवा ही जी शिक्षण व्यवस्था आहे, या शिक्षण व्यवस्थेवरच आमचं वंचितचं प्रश्नचिन्ह आहे की ही भ्रष्ट शालेय शिक्षण संस्थाची जी पद्धती चालू केली त्याला न्याय देण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने हा लढा पुकारला आणि त्या लढ्याला आम्ही खोपोली पूर्णपणे बंद पुकारली। आणि येथील व्यापारी संघटनांनी, भाजी मार्केट, रिक्षा संघटना, सर्व संघटनांनी यांनी बंदला हा पाठिंबा दिला आणि सर्व राजकीय संघटनांनी देखील आमच्या या बंदला पाठिंबा दिला आणि समविचारी देखील पक्ष आले येथे, त्यांनी देखील पाठिंबा दिला। आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की धर्मेंद्र शास्त्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि तो राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर या सरकारला खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत केलं जाईल आणि त्या आंदोलनाला खोपोली नेहमीच लढणारी नेतृत्व खोपोलीचं आहे आणि खोपोली जशास तसं उत्तर या सरकारला देईल ही मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याला या रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये आजचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। मी स्वतः खोपोली शहरात राहतो। आज खोपोली शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद आहे, संपूर्ण रिक्षा स्टँड इथले रिक्षा बंद आहेत। तर एक चांगला उत्कृष्ट प्रतिसाद इथल्या जनतेने विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ दिलेला आहे आणि खरंच जर विद्यार्थ्यांचा आपण जर सन्मान करत असू तर त्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आपण राजकीय पक्ष बाजूला ठेवू सर्व राजकीय पक्षाने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर यांना न्याय कसा मिळेल आणि हे भ्रष्ट सरकार आपल्या आडमुठी धोरणातून कसं बाजूला जातील आणि जो हरामखोर या ठिकाणी शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान त्याचा राजीनामा घेऊन आम्ही
या सरकार किती संवेदनाशील आहे हे दाखवून दिलं तरच या सरकारला नीतिमत्ता उरलेली आहे असं आम्ही समजू. अन्यथा बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये ही आग दिली, ही महाराष्ट्रामधून संपूर्ण देशामध्ये लवकरात लवकर पसरेल आणि या देशामध्ये एक मोठा उद्रेक तयार होईल आणि त्या उद्रेकाला सामोरं जाण्याची हिंमत या 56 इंची छातीमध्ये नाहीये. तर त्यांनी लवकरात लवकर या आपल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यावा आणि हा प्रकरण इथंच थांबवा. अन्यथा येणाऱ्या जे पण घडामोडी आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार हा भ्रष्ट सरकार असेल. यावरच मी या ठिकाणी नमूद करतो आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने या बंदचा आणि या बंदला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना इथं या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या मनुवादी आणि भ्रष्टवादी भारत सरकारचं आणि त्याला सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान.